जेव्हा व्यवस्था बेईमान होतात, जेव्हा कायदे एकाधिकारशाहीकडे जातात, जेव्हा खरं बोलायला सुद्धा भीतीच्या छायेतून जावं लागतं, तेव्हा सामान्य माणसाला धीर देण्याचं काम, त्याला टिकून ठेवण्याचं काम महात्मा फुले यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे विचार करत असतात. त्या विचारांचा जागर पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. दुःखाचा जन्म ना स्वर्गात होतो ना नरकात, ना आत्म्यामध्ये होतो ना पिशाच्यामध्ये होतो, ना पूर्वजन्मामध्ये होतो ना पुनर्जन्मामध्ये होतो. दुःखाचं एकमेव कारण म्हणजे त्याची तृष्णा. जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात जन्माला आल्या नसता तर महाराष्ट्र साक्षरकडे जाण्यासाठी अजून 100 वर्षे लागली असती. एक सावित्रीबाई, बाई ही शूद्र नसून माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी आयुष्यभर लढत राहते. म्हणून सावित्रीबाईंना अभिवादन. शूद्रत्वाचा प्रवास करून करून आता एका महत्वाच्या ठिकाणावर तुम्ही येऊन बसला आणि ज्या गाडीतून तुम्ही आता आला त्या गाडीला सिग्नल दाखवायला होत्या सावित्रीबाई. आगे जाओ. या पृथ्वीला जगवणाऱ्या, पृथ्वीवरच्या माणसांना जगवणाऱ्या अनेक गोष्टींची निर्माती स्त्री आहे. हे सगळं साहित्य, हा सगळा प्रवास, ही सगळी गाणी म्हणजे माणसाने मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केलेली एक खटपट आहे. सावित्रीबाईंना जो नीट समजावून घेतो ना तो खरोखर वेडा होतो. आणि जोपर्यंत माणूस वेडा होत नाही तोपर्यंत समाज शहाणा होत नाही. आणि आता नवीन व्यवस्थेमध्ये पूर्वी जातीच्या नावाने शिक्षण नाकारलं जात होतं, आता पैशाच्या नावाने ते नाकारले जाईल. मित्र हो, आपल्या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, मी जसं नाव घेतो तसंच तुम्ही म्हणायचं आहे. मी ज्योतिबा नाही म्हणालो, मी ज्योतिराव म्हणालो. अनेक जुन्या लोकांनी आपल्या संस्थेचे नावं ज्योतिबा ह्याच्यातून रजिस्टर केलेले आहेत, पण त्यांचं रजिस्टर्ड नाव, ठेवलेलं नाव, त्यांची सही ज्योतिराव. हे ज्योतिरावचं ज्योतिबा कसं झालं तर ते पुण्यातल्या सदाशिव पेठी विद्वान लोकांनी केलं. मी जातीचं नाव घेतलेलं नाही कारण आता खटला भरतात. प्रश्न विचारला खटला भरतात, असं का म्हटलं की खटला भरतात. उगीच त्या लपड्यामध्ये अडकायचं नाही. तर पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या विद्वानाने हा ज्योतिराव कसला विद्वान, हा कसला लेखक, हा क्रांतिकारक, हा तर खंडोबा ज्योतिबा. नुसतेच बोलले नाही, ते लिहायला लागले. ज्योतिराव हे नाव त्यांनी कधीच लिहिलं नाही आणि ज्योतिबा इतकं प्रसिद्ध झालं, इतकं परिचित झालं, इतकं वळणे झालं, आपण सुद्धा ज्योतिबाच म्हणायला लागलो. ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्योतिराव म्हणावं. ज्यांच्या ओठावरून जात नाही ज्योतिबा त्यांनी ज्योतिबा म्हणत राहावं. पण खरं काय ते मी सांगून घेतलं की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त नावाने होणारं साहित्य संमेलन आणि त्याला जोडून होणारं विचार मंथन, मला वाटतं भारतात हे पहिल्यांदाच नागपूरमध्ये घडत असावं. नागपूरविषयी माझी काही मतं असली तर हे जे काम इथे झालेलं आहे त्याची नोंद उद्याचे इतिहासकार आपल्या इतिहासात घेतल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे.
आणि अशा संमेलनाला मला इथे बोलावलं, त्याबद्दल अरुण पवार यांना मनापासून धन्यवाद देतो। हे संमेलन 10 वर्षातून एकदा घेऊ नये, ते वर्षातून 2दा घ्यावं, कारण तशी परिस्थिती आपल्यासमोर आज आहे। जेव्हा व्यवस्था बेईमान होतात, जेव्हा कायदे एकाधिकारशाहीकडे जातात, जेव्हा खरं बोलायला सुद्धा भीतीच्या छायेतून जावं लागतं, तेव्हा सामान्य माणसाला धीर देण्याचं काम, त्याला टिकून ठेवण्याचं काम महात्मा फुले यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे विचार करत असतात। त्या विचारांचा जागर पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे। तुम्ही संमेलन म्हणताय की अजून काय म्हणता, हा पण नंतरचा भाग आहे, पण हे उपक्रम सातत्याने सुरू ठेवावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो। या संमेलनाला मी जसं आलो तसं मी देशभरात आणि जगभरात झालेल्या जवळजवळ 50 संमेलनाचा अध्यक्ष झालेलो आहे, अखिल भारतीयसह। पण मला अशी संमेलनं खूप आवडतात, कारण इथे काही रंजन नाही, टाईमपास नाही, मानापमान नाही, मतदान घेऊन कुणाची निवड केलेली नाही, कसली गटबाजी नाही, तटबाजी नाही, विचाराशी बांधलेली ही संमेलनं असतात आणि बाहेरची संमेलनं गर्दीशी बांधलेली असतात। ती कुठे कुठेतरी होतात, खूप खर्च होतो, सरकार पण 5 कोटी 10 कोटी 15 कोटी देतं आणि विचाराचा जागर करणाऱ्या संमेलनाला सरकार 5 पैसे पण देत नाही। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। जिथे गर्दी जमत असेल तिथे पैसे, मग तो लेखक असेल, बुवा असेल, नाहीतर बाबा असेल, गर्दी जमवली की पैसे, दर्दी जमले की काहीच नाही। गर्दी जमो अथवा न जमो, कोण काय काम करते याचा विचार महत्त्वाचा आहे। कोण काय काम करतं आणि त्याचा दूरगामी परिणाम किती होणार आहे येणाऱ्या पिढ्यांवर। म्हणून ही संमेलनं सातत्याने ठेवली पाहिजेत आणि अशा संमेलनाचा अध्यक्ष होणं मला खूप आवडतं। भले मी अनेक संमेलनाचा अध्यक्ष झालो असलो तरी मी जेवढी महात्मा फुल्यांच्या नावाने संमेलनं झालेली आहेत, विचार संमेलनं झालेली आहेत, त्या संमेलनाला मी हजर राहिलेलो आहे। तर हे महात्मा फुले कोण, ज्यांच्या नावाने आपण संमेलन घेतो? महात्मा फुल्यांची अशी कोणती गोष्ट आहे की जी येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना उपयोगी ठरणार आहे? त्यांच्या हातातला एक विचाराच्या कंदिलासारखी ती टेकणार अशी कोणती गोष्ट आहे? आपल्याला माहिती आहे की या जगात माणसाच्या वाट्याला दुःख कुठून येतं याच्यावर जगभरातल्या माणसांनी शेकडो वर्षापासून विचार केलेला आहे। कुणी दाढ्या वाढवून केला, कुणी मिशा वाढवून केला, कुणी गुहेत जाऊन केला, कुणी बर्फात बसून केला। ये दुख आता कहाँ से रजिया, ये आता कहाँ से? शेकडो वर्षापासून माणूस दुःखाचं गर्भाशय शोधण्याचा प्रयत्न करत होता। मग त्याला कुणी सांगायचं? ते पूर्वजन्माचं पाप असतं, ते स्वर्ग नरकाशी जोडलेलं असतं, ते पाप पुण्याशी जोडलेलं असतं, ते कपाळामागं न लिहिलेल्या दैववादाशी लिहिलेलं असतं। दुःखाचं कारण काय कळत नव्हतं। ते बुद्धाने थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला। बुद्ध म्हणाला, दुःखाचा जन्म ना स्वर्गात होतो ना नरकात, ना आत्म्यामध्ये होतो, ना पिशाच्यामध्ये होतो, ना पूर्वजन्मामध्ये होतो, ना पुनर्जन्मामध्ये होतो। दुःखाचं एकमेव कारण म्हणजे त्याची तृष्णा, तहान, अतिरिक्त भूक। तहान वाढली दुःख वाढतं, तहान कमी झाली दुःख कमी होतं, तहान सम्यक राहिली दुःख सम्यक होतं। आणि याच बुद्धाच्या तत्वज्ञानाचा
आणि युरोपमधले राईट नावाचे लेखक यांचा वैचारिक परिणाम झालेल्या महात्मा फुलेंनीही दुःखाचं कारण शोधलं. बुद्धाने काय सांगितलं? तृष्णा. आणि महात्मा फुले काय सांगत होते की या देशातल्या बहुजनांच्या दुःखाचं कारण काय? बुद्ध मानवी दुःखाचं कारण शोधत होते आणि महात्मा फुले बहुजनांच्या दुःखाचं कारण काय? की जे त्याला असं सांगितलं जात होतं हे दुःख म्हणजे पूर्वजन्माचं पाप आहे. गीतेच्या 18व्या अध्यायात असंच सांगितलंय. तो खूप पॉप्युलर झालाय आता अलीकडे, कारण पंतप्रधानच त्याचा उल्लेख करतात. हे दुःख येतं कुठून? बहुजनांच्या जीवनामध्ये. जो बहुजन देश निर्माण करतो, साहित्य निर्माण करतो, कलाकृती निर्माण करतो, विचाराचा हक्कदार असतो, त्याच्या पदरात फक्त दुःखच काय येतं. आणि महात्मा फुल्यांनी अतिशय सोप्या सुटसुटीत वाटाव्यात अशा 2-4 ओळीमध्ये त्याचं उत्तर दिलं. ते उत्तर काय होतं? विद्येविना मती गेली. अरे काय सलाम महात्मा फुले, इतकं सोपं दुःखाचं कारण. स्वर्गात जायची गरज नाही, नरकात नाही, पाप पुण्य नाही, विद्येविना मती गेली. मती म्हणजे विचार. मती विना नीती गेली, बिहेवियरल. नीती विना वित्त गेले, विकासाचे मार्ग खुंटले. वित्ता विना शूद्र खचले. हे शूद्र कोण होते? आत्ताच्या राजकारणात त्यांना 52% म्हणतात, पण मुळात शूद्रांची संख्या आपल्याकडे 95 ते 97% आहे. वरचा सोडला की खालचे सगळे शूद्र अतिशूद्रच आहेत. वित्ताविन शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. दुःखाचं मूळ कारण सांगणाऱ्या महात्मा फुल्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. दुःखाचं कारण सांगितलं आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग पण सांगितला. जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात जन्माला आल्या नसता तर महाराष्ट्र साक्षरकडे जाण्यासाठी अजून 100 वर्षे लागले असते. हे जर जन्माला आले नसते तर. साक्षरतेचं महत्त्व, शहाणपणाचं महत्त्व कोण सांगत होतं? शाळा कोण काढत होतं? नवीन अभ्यासक्रम कोण तयार करत होतं? नुसत्या शाळा काढल्या नाहीत, त्या शाळेसाठी काय शिकवायचं याचा नवीन अभ्यासक्रम पण त्यांच्याकडे होता. नुसताच अभ्यासक्रम नाही, शिकवायचं कसं नवीन मेथोडॉलॉजी त्यांच्याकडे होती. नुसतीच मेथोडॉलॉजी नव्हती, किती शिकवायचं, कुठेपर्यंत शिकवायचं. शाळा काढण्यापासून ते शिक्षणाचं, ज्ञानाचं एक शेवटचं टोक येईपर्यंत ह्या सर्व आघाड्यांवर महात्मा फुल्यांची शिक्षण पद्धती खेळत होते. सावित्रीबाई फुलेंना घेऊन कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तर शिक्षण शूद्रापर्यंत न्यायचंच आहे. मुलींच्या आड किती प्रतिकूल परिस्थिती आली तर त्यांना शाळेत न्यायचंच आहे. किती व्यवस्था विरोध करू दे. फुल्यांच्या काळामध्ये एकीकडे फुले म्युनिसिपाल्टीशी भांडून शिक्षणावरचा निधी वाढवा, तो मुलींच्या शाळेवर खर्च करा, शूद्रांच्या शाळेवर खर्च करा असं सांगत होते. तर त्याच वेळेला पुण्यातले एक विद्वान आपल्या पेपरमध्ये लेख लिहून सांगत होते, एक पोरगी शिकली की कुटुंबाची वाट लागेल. तिला लिहायला वाचवण्यापुरतं शिकवायचं आणि विड्रॉ करायचं. वेडे काय म्युनिसिपाल्टी आणि सरकार कोल्हापूरचं आणि पुण्यातलं हे मुलींच्या शिक्षणावर का खर्च करतं? मुलींना एवढं का शिकवतं? एक सांस्कृतिक संघर्ष आहे महाराष्ट्रामध्ये. एक मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये समस्त महिलांच्या दास्याविरोधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले एक खमकी भूमिका घेऊन उभे आहेत. मुलींच्यासाठी शाळा चालू केली पण मुली शाळेला जातच नव्हत्या.
त्यांचे पालक पाठवत नव्हते आणि त्यावेळची व्यवस्था मुली शाळेला जाताना दिसलं की त्यांना धमक्या द्यायच्या, मारहाण करतो म्हणायच्या, आई वडिलांना शिव्या शाप द्यायचा, पोरगी शाळेला कशी पाठवतो, मार्ग कसा काढायचा. आणि मला आठवलं त्या काळातलं चातुर्य काय असेल, बुद्धी काय असेल. कुणी मुलगी शाळेला जाते हे ओळखू नये म्हणून अनेक बाप सिमेंटच्या गोणीमध्ये मुलींना घालायचं, गोणीचं तोंड बंद करायचं, गोणी खांद्यावर घ्यायची, लोकांना वाटावं हा भाजी विकायला धान्य विकायला चाललेला आहे, आणि शाळा आली की गोणीचं तोंड उघडायचं, पोरगी बाहेर पडणार आणि सावित्रीबाईच्या मांडीवर बसून शिकणार. सो दिस वॉज डेडिकेशन. कुणी सांगावं इथे बसलेल्या कुणाची तरी पंजी, खापर पंजी सुद्धा त्या पोत्यातून गेलेली असेल, आणि ती पोत्यातून गेली म्हणून तुम्ही पंजाबी ड्रेस घालून डोईवर पदर न घेता इथे मोठ्या सन्मानाने बसलेला आहात. एक सावित्रीबाई तुमची बसण्याची जागा बदलते, एक सावित्रीबाई तुमची थिंकिंग लाईन बदलते, आणि एक सावित्रीबाई बाई ही शूद्र नसून माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी आयुष्यभर लढत राहते. म्हणून सावित्रीबाईंना अभिवादन. जगाच्या इतिहासातलं एक विलक्षण जोडपं आहे. असं जोडपंच नाही जगाच्या इतिहासामध्ये इतकं विलक्षण की नवरा आणि पत्नी दोघंही क्रांतीच्या विचारांनी भारावलेले आहेत. आणि असं घडलेलं आहे की आपण नेहमी म्हणतो मोठ्या झाडाखाली छोटं झाड कधी वाढत नाही, म्हणतो की नाही आपण. त्यामुळे झाड लावण्याची जागा सुद्धा बदलतो. पण इतिहासाने एक वळण घेतलं. महात्मा फुल्यांच्या सारख्या मोठ्या झाडाखाली सावित्रीबाई सारखं झाड सुद्धा मोठं होत होत गेलेलं आहे. जुनी झाडं वाढलेली आहेत. हे कोणत्या परिस्थितीत घडत होतं, कोणत्या परंपरेत घडत होतं. आणि ही परंपरा धर्मशास्त्रानुसारच महिलांच्या शिक्षणाचा हक्क नाकारत होती. देवाचं धर्माचं कारण सांगून की त्यांनीच विरोध केला, बायकांनी शिकायचं नाही आहे, त्यांनी संस्कृत भाषा उच्चारायची नाही. अरे फुल्यांच्या काळामध्ये जी संगीत नाटकं यायची त्या नाटकामध्ये जो नायक असायचा तो संस्कृतमध्ये डायलॉग म्हणणार, कारण त्याला संस्कृत उच्चारायचा अधिकार आहे. आणि त्या नाटकामध्ये जी बाई नायिका असायची तिचे डायलॉग संस्कृतमध्ये नाहीत, प्राकृतमध्ये, कारण तिला धर्माने संस्कृत शिकायचा आणि उच्चारायला जो हक्क आहे तो काढून घेतलेला आहे. तुम्हाला आणि मला त्याचं फार महत्त्व कळत नाही, कारण तुम्ही इथे येण्यापूर्वी किती हजार वर्षे प्रवास केलेला आहे. असं काय विमानाने येऊन बसला का इथे? अरे खूप भारी प्रवास आहे आपला, हाणामाऱ्याचा, युद्धाचा, उपासपणाचा, उपेक्षेचा, अपमानाचा, शूद्रत्वाचा प्रवास करून करून आत्ता एका महत्त्वाच्या ठिकाणावर तुम्ही येऊन बसला. आणि ज्या गाडीतून तुम्ही आता आला त्या गाडीला सिग्नल दाखवायला होत्या सावित्रीबाई, आगे जाओ, सिग्नल पड गया आहे. त्यामुळे ह्या दोन माणसांना कधी विसरायचं नाही. तो सगळ्यात मोठा नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गुन्हा होतो. मगाशी रजिया सांगत होती ती सावित्रीबाई आणि ही सावित्रीबाई. आपण दंतकथेच्या फार नागाला लागू नये, पुराणांच्या पण नादाला लागू नये. जे कधीच खरं नसतं ते पुराण असतं ना हो. पुराणाची व्याख्या सांगितली विश्वकोशामध्ये, ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी सांगितली. जे खरं नसतं ते पुराण, असे 18 पुराणे आहेत. त्या पुराणातली एक सावित्रीची कथा आहे. मी सावित्रीला कधीही दोष देत नाही. त्या सावित्रीला ती रेड्याच्या मागे धावली म्हणून लोक चिडतात, कशाला रेड्याच्या मागे पळायचं, मेला
मरू दे, त्याला शापच होता, लाकूड तोड्या होता, सत्यवान होता, त्याच्या नादाला कशाला लागले? काही जण असं म्हणतात, मी तसं नाही म्हणत. कारण त्या सावित्रीबाईचं सुद्धा व्यवस्थेमध्ये एक प्रचंड मोठी पिळवणूक झालेली आहे. पहिला प्रश्न विचारा, एक राजाची पोरगी आहे, तिला लाकूड तोड्याशी लग्न का करावं लागलं? क्वेश्चन नंबर 1, का करावं लागलं? कारण तिला कुणीतरी शाप दिलेला आहे, बये लग्न झाल्या झाल्या तू विधवा होणार आहेस आणि तुझा नवरा लवकर मरणार आहे, म्हणून तिचं लग्नच होत नव्हतं. तिच्या बापावर दबाव आला आणि बापाला धर्माने सांगितलं, जो बाप मुलीचं लग्न न करता मरतो तो डायरेक्ट विदाउट बुकिंग, ॲडव्हान्स बुकिंग नरकात जातो. चला, नरक एक भारी जागा आहे, तिथे कोणाची चिठ्ठी घ्यायची गरजच नाही आहे, मिस कॉल पण करायची नाही, नो व्हॉट्सॲप, डायरेक्ट कोई भी जा सकता है. बापाचं टेन्शन वाढलं, लेकीचं लग्न झालं नाही तर आपण, आणि मग तो मुलीला विनंती करा, बाळा मी क्षत्रिय आहे, मला स्वर्गच पाहिजे आहे, काही तू कर, मी म्हातारा झालोय, लग्न कर. आता ज्या राजकन्येला इच्छा नसताना बापाला स्वर्ग मिळावा म्हणून लाकूड तोड्याशी लग्न करावं लागलं, साला किती अन्याय झालाय तिच्यावर, किती अन्याय झालेला आहे. हा अन्यायाचा पडदा कधी हलवतच नाही आपण. एक रिस्क घेऊन लग्न केलेलं आहे तिने, म्हणून ती रेड्याच्या मागे लागते. आणि इकडे रेड्याच्या मागे लागायचं कारणच नाही. ही सावित्रीबाई भारतीय मिथक व्यवस्थेतली पहिली पत्नी आहे की नवरा मेल्यानंतर ते लोटकं हातात घेऊन विस्तवानी भरलेलं मुलग्याच्या जागी ती स्वतः उभी राहते आणि अंत्ययात्रेला सुरुवात करते. तोपर्यंत बंदी होती. नवऱ्याच्या प्रेत यात्रेत पत्नी कसं तो विस्त घेऊन जाईल? सती प्रथेतून नुसता समाज बाहेर पडलेला होता. सावित्रीबाई काय सांगण्याचा प्रयत्न करत होत्या? त्या स्त्रीला आत्मसन्मान देत होता आणि लढण्याचं धाडस देत होत्या आणि लढल्याशिवाय तुम्हाला तुमचं जग बदलता येत नाही हे सांगत होत्या. कोणत्याही गोष्टीसाठी लढायचं आहे, लढण्याचं तत्वज्ञान तयार करायचं आहे, ते मैदानावर न्यायचं आहे. आणि नुसतं तत्वज्ञान करून चालत नाही, त्याचा डेमो करायचा आहे, डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे, ते सत्यात आणून दाखवायचं आहे. महात्मा फुले मोठे काय आहेत? ते प्रत्येक तत्वज्ञानाचं प्रात्यक्षिक करून तुमच्या समोर आणतात. तुम्हाला ते पटतं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले की जय म्हणतो आपण. त्यांनी नुसताच धर्म नाकारला नाही, पर्यायी सत्य शोधणारा धर्म तयार केला. त्यांनी नुसती शिक्षण संस्था नाकारली नाही, पर्यायी चांगली शिक्षण व्यवस्था तयार केली. त्यांनी नुसतीच शेतकऱ्याच्या आळशीपणाबद्दल त्याला दोषी ठरवलं नाही, तर शेती कशी करायची असते याचं पण डेमॉन्स्ट्रेशन केलं. हे करताना प्रत्येक वेळेला त्यांना अडचणी यायच्या, कारण लोक परंपरा बदलायला तयार नव्हते आणि यांना परंपरा मोडल्याशिवाय विकास साधता येत नव्हता. काय शेतकऱ्याचं दुःख आहे? शेतकऱ्याचं मूळ दुःख पाणी आहे. त्याला पाणीच मिळत नव्हतं. पाऊस पडली तरी शेती होणार नाही, पाऊस पडला की दुष्काळात शेतकरी मरून जाणार आहे. प्रश्न दुसरा, पाऊस भरपूर पडतो पण तो साठवता येत नाही, पाणी वाहून जातं, पुन्हा दुष्काळ चालू होतो. मुळा-मुठा नदीवर धरण बांधण्याची कल्पना त्यांनी काढली. इंग्रजांना निवेदन द्यायला सुरुवात केली की आमच्या शेतकऱ्यांचं खूप भलं होईल, हे धरण बांधा. सारखा पाठपुरावा करून, मोर्चे काढून, निवेदन देऊन, लिहून शेवटी धरण एकदा मंजूर झालं. धरणाचं बांधकाम पूर्ण झालं, धरणात पाणी साचलं आणि महात्मा फुल्यांना खूप आनंद झाला. आता ह्या सगळ्या पट्ट्यातला शेतकरी धरणातलं पाणी उचलेल, पाहिजे ते पीक घेईल आणि तो सुजलाम सुफलाम होईल. पाणी साचून 6 महिने तयार झाले. 6 महिने झाले.
पण एक पण शेतकरी धरणातलं पाणी घेईना. का नाही पाणी घ्यायचं? अरे एवढं भांडण करून धरण बांधलं, पाणी साचलं, ते उचलायचं का नाही? हे पुन्हा खेड्यापाड्यात फिरायला लागले, शेतकऱ्यांना विचारायला लागले, भाऊ तुमच्यासाठी धरण बांधलं, पाणी साचलं, ते उचलत का नाही? तर शेतकरी म्हणाले, आमच्या गावातला भटजी सांगतो, जो कधी शेती करत नाही तो शेतीवर भाष्य करतो. भटजी काय भाष्य करतो? जो शेतकरी साचलेल्या पाण्यात शेती करेल, धरणात पाणी साचतं ना, जो साचलेल्या पाण्यात शेती करेल त्याची शेती कुजेल, आणि जो वरून पडणाऱ्या पाण्यात शेती करेल त्याची शेती फुलेल. आम्ही नाही धरणाचं पाणी वापरलं. महात्मा फुल्यांनी ते पाणी पहिल्यांदा आपल्या शेतात वापरून दाखवलं. एक पीक घेऊन दाखवलं, भरपूर उत्पादन घेऊन दाखवलं, आणि मग शेतकरी पाणी पाणी म्हणून धरणातलं पाणी इतकं उपसायला लागले, धरण फोडून रात्री मोटर लावून बिल थकवून, आणि मग सरकार बिल माफ पण करायला लागले. पटवून द्यावं लागतं, ते नवीन प्रयोग पटवून द्यावा लागतो. शिक्षणातले त्यांचे प्रयोग, काही झालं तरी भारतातलं शिक्षण हे दैववादाला, अध्यात्माला प्रोत्साहन देणारच आहे. आपण पण चंद्रावर गेलो, पण प्रत्यक्षात आपला चंद्र अजून लिंबाच्या झाडामागच लपतो, आईच्या पदरामागच लपतो, आणि मांजरी जी दूध पिते त्या दुधात त्याचं प्रतिबिंब दिसतं. प्रत्यक्षात आपण चाललोय चंद्रावर. जो समाज विज्ञानाचं बोट सोडतो, ज्ञानाचं बोट सोडतो, तो शहाणा व्हायला, विकास पावायला खूप उशीर लागतो. भारतातल्या शेतकऱ्यांचं असंच होतं. शेतकऱ्याचं अडाणी पण हे त्याच्या दुःखाचं मूळ होतं, आणि शेतकऱ्यांचे दोन शत्रू त्यांनी शोधलेले होते, एक शेठजी आणि दुसरा भटजी. कारण भटजींनी सांगितलं होतं, भटजी हा इथला भूदेव आहे, या देशात जे जे तयार होतं, जे जे निर्माण होतं, त्याचा मालक फक्त भूदेव आहे. शेठजी आणि भटजी. जेव्हा इंग्लंडच्या राणीला शेतकऱ्यांचे दुःख सांगण्याचं निवेदन देण्याची वेळ आली, तेव्हा महात्मा फुल्यांनी सुद्धा निवेदन लिहिलं. तसं निवेदन आजपर्यंत कोणत्याही सरकारने लिहिलेलं नाही. तसं निवेदन की इथला शेतकरी अडचणीत काय येतो, त्यावेळेला आत्महत्या करत नव्हता. आपलं सरकार आल्यानंतर, आपल्या जातीचा मंत्री आल्यानंतर, आपल्या जातीचा सेक्रेटरी आल्यानंतर, आपल्या जातीचा प्रयोग करायला लागल्यानंतर आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. 80-90 पासून. तो कर्जबाजारी होता पण मरत नव्हता, टिकून राहायचा तो. या शेतकऱ्यांची दुःख काय आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी ग्रंथ लिहिले. शेतकऱ्यांचा आसूड काय आहे ते, तृतीय रत्न काय आहे, गुलामगिरी काय आहे, की शेतकऱ्यांनी ज्ञान आणि विज्ञानाला सामोरे जाऊन शेतीचा विचार करायचा आहे. आणि तसंच निवेदन फुल्यांना महागुरू मानणाऱ्या बाबासाहेबांनी एका इंग्रज कमिशनला दिलेलं होतं, आणि त्यांनीच केलेले प्रयोग शाहू महाराज करवीर संस्थानामध्ये राबवत होते. शेतकऱ्यांच्या विषयीचे प्रयोग, कारण ते खरे ठरत होते. महात्मा फुल्यांनी राणीला शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन तर दिलं, पण भारतातला शेतकरी कसा आहे याचं एक सुंदर चित्र पेन्सिलीने कागदावर काढलं. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं काढलेलं महात्मा फुल्यांनी पहिलं चित्र असं ते मानलं जातं. तुम्ही शोधून पाहते चित्र कसं होतं. चित्र असं होतं, एक लंगोट घातलेला शेतकरी, अंगात फाटलेला मुंडास आहे, वाकलेला आहे, समोरून आणि मागून त्याची सगळे हाडं दिसत आहेत,
मानेच्या शिरा दिसत आहेत, डोळे खोल खोल गेलेल्या विहिरीसारखे आणि पाण्याच्या झऱ्या शिवायचे. त्याच्या डोक्यावर 2 गिधाडं बसलेले आहेत. एकाचं नाव शेठजी आणि दुसऱ्याचं नाव भटजी. त्यांचं ओझं घेऊन हा पुन्हा वाकलेला आहे. त्यातले जे शेठजी होते ते जागतिकीकरणात नवीन भांडवलशाहीच्या रूपाने आजही त्याच्या खांद्यावरच बसलेले आहेत. त्यांनी आता कंपनी फार्मिंगकडे नेलेलं आहे. त्यांना आता मॉडर्न फर्टिलायझरकडे नेलेलं आहे. त्यांना अति प्रोडक्शनकडे नेलेलं आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाच्या मुळाशी तो जातो, त्यांचं प्रबोधन करतो, त्यांना शिक्षण देतो, समजलं का नाही विचारतो. समजेपर्यंत महात्मा फुले शेतकऱ्यांशी बोलत राहतात. असा काय 40 मिनिटाचा पिरियड घेत नाहीत. समजेपर्यंत त्यांना शिकवायचं आहे. त्यांचे शत्रूंची स्वरूप सांगायची आहेत. तू धर्म पाळ पण धर्मांध होऊ नकोस. तू देव पाळ पण देवाचा अर्थ समजून घे, अंधश्रद्धाळू होऊ नकोस. तू ज्यांना देव म्हणतोस त्या देवांचं स्वरूप तरी तू समजून घे. शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा देव कोणता आहे? खंडोबा, मसोबा, ज्योतिबा. शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं हा जो खंडोबा आहे हा खूप खूप वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा नेता होता. जसा बळीसारखा तो मोठ्या खंडाचा मालक होता. खंड म्हणजे प्रदेश, भूप्रदेश, म्हणून त्याचं नाव खंडोबा. मल्हारी तो शेतकऱ्यांच्या दुश्मनांना मारायचा मल्ल, आणि हरी म्हणजे हरण करणारा, मारणारा, दुश्मनांचा हरण करणारा. त्यांना त्यांची एक समांतर संस्कृती, त्यांना त्यांची एक धार्मिक संस्कृती देण्यासाठी ते अनेक पद्धतीने काम करत होते. त्यांनी तशी टीका केलीच नाही. त्यांचं साधं म्हणणं होतं की परमेश्वराची सगळी लेकरं आहेत. त्यांनी त्यांना निर्मिक नाव दिलं होतं. ही सगळी लेकरं कुणाची आहेत? निर्मिकाची आहे. निर्मिक एकच आहे. त्यांनी सगळी लेकरं जन्माला घातली असतील तर तो निर्मिक एकाला ब्राह्मण, दुसऱ्याला क्षत्रिय, तिसऱ्याला शूद्र आणि बाईला अतिशूद्र का म्हणेल? एकच बाप आहे ना. सो थिंक, ये सोचने की बात है, करने की बात नहीं है. त्याच्यामुळे तुमच्या ह्याच्यावर होतोय काय? हे धर्म काय तुम्हाला नीतिशास्त्र शिकवतात. मग धर्म कोणता पाहिजे? जो सत्याला मान्यता देतो तो धर्म पाहिजे. मग सत्य कुठे असतं? शोधावं लागतं. सत्य काय असतं? अजून सत्याची व्याख्या परफेक्ट कुणाला करता आलेली नाही. हे 5 आंधळे आणि 1 हत्ती. मला शेपूट दिसली, हत्ती दोर आहे. मला पाठ दिसली, हत्ती भिंत आहे. मला कान दिसलं, हत्ती सूप आहे. मला पाय लागला, हत्ती खांब आहे. आपण 5 आंधळे, आपण 25 आंधळे, आपण 100 आंधळे, आपण 200 कोटी आंधळे. वी डोंट नो व्हाट इज ट्रूथ. ये सत्य होता ही क्या? क्या होता है? काय असतं हे माहिती नसणाऱ्याने सत्याच्या बाबतीमध्ये प्रचंड गोंधळ करून ठेवले. त्याला माहितीच नाही सत्य कशाला म्हणतात. त्याला माहितीच नाही धर्म कशाला म्हणतात. धर्मासाठी प्राण द्या कोणत्या धर्माने सांगितलं? कुठे वाचलाय तुम्ही? आमच्यासाठी माणसं जाळा, आमच्यासाठी घरं पेटवा, आमच्यासाठी युद्ध करा. कोणत्या धर्मातल्या कोणत्या पानावर आहे? हा, विस्तार करा सांगितलं असेल. म्हणून महात्मा फुल्याने आपले डोळे उघडण्यासाठी खटकन एक अखंड लिहिला. जगा माझी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी. रेडे धरणारे प्राणाशी मुक्ती. काही स्वर्गात जाती, काही बार्टर होती ज्योती म्हणे. ते होतंय क्या?
हे धर्माविरुद्ध ह्यांची टक्कर लावली जाते रेड्याप्रमाणे, आणि या टक्करीमध्ये रेडा खेळवणारा कधी मरत नाही, तर खेळणारा रेडा मरत असतो. कोंबड्याची झुंज लावणारा कधी मरत नाही, तर झुंज देऊन देऊन थकणारा कोंबडा मरत असतो. आणि मेलेला कोंबडा, झुंजीतला कोंबडा, त्याची डिश खूप भारी असते. नागपूरमध्ये बाहेर पाट्याला येतात झुंजीतल्या कोंबड्याची डिश. मला पण आवडते, मी जाणारच आहे रात्री आज. तो ये क्या है? अरे इथे रेडा मरतो वर्षानुवर्षे, आणि रेडा खेळवणारा रेडे मारतो. जगा माझी धर्म आगनित होती, लढाया खेळती रेड्या परी. भाऊ तू मरू नकोस, तू रेडा होऊ नकोस, आणि रेडा धरणारा पण होऊ नकोस. सत्य शोध. स्त्री शक्तिमान आहे की पुरुष शक्तिमान आहे? सत्य काय आहे? स्त्री शक्तिमान आहे, आणि ते नैसर्गिक सत्य आहे. दोज हू आर प्रोड्युसर्स, मुंगी असो, बाई असो, हत्ती असो, नाहीतर जमीन असो, जे निर्माण करतात ते महाशक्तिमान असतात. आणि ज्यांना ती निर्माण करतात, म्हणजे मला माझ्या आईने निर्माण केलं. माझी आई माझ्यापेक्षा शेवटपर्यंत बलवान होती, आणि मी शेवटपर्यंत तिच्यासमोर दुर्बलच होतो. पुरुष दुर्बलच असतो आणि स्त्री सबलच असतो. कधीतरी एखादा घोट घेऊन मान्य करा, पचत नाही ना हे. फुलेंनी सायंटिफिकली पटवून दाखवलं. सायंटिफिकली, असं उगीच बोगस काही नाही सांगितलं. वैज्ञानिक दृष्ट्या स्त्री ही सक्षमच असते, कारण ती निर्मिती असते. मग ती फक्त मुलंच जन्माला घालते का? या पृथ्वीला जगवणाऱ्या, पृथ्वीवरच्या माणसांना जगवणाऱ्या अनेक गोष्टींची निर्माती स्त्री आहे. नंबर 1 शेती. शेतीचा शोध कुणी लावलाय? बाईने लावलाय. गुहेच्या काळामध्ये हे झाडावरच्या बिया खाली पडतात आणि पुण्यरोप कसं उगवतं. तिला आश्चर्य वाटलं. बिया गोळा केल्या, दिल्या फेकून, जंगल तयार झालं. अरे शेती. मग बाईच्या हातातून शेती गेली कशी? पुरुषाच्या 7-12वर. जी बाई मालकीन होती तिचं नाव 7-12वर नाहीच आहे. हे जो दुबळा आहे त्याच्या 7-12वर बाईनं घातलेली शेती कशी केली? ज्यांच्या मनात एक दास्याची कल्पना असते ना, अशा पण बाया असतात. मुळात त्यांनाच पटत नाही. हे काहीतरी सांगते ना, गडीच भारी असतो. इथली बाई स्वतःला माणूस सुद्धा म्हणून घेत नाही अजून. परवा मी कोल्हापूरला गेलो मित्राच्या घरी जेवायला, आणि जेवता जेवता त्याच्या बायकोला पण म्हणालो, वहिनी तुम्ही पण जेवा ना आमच्याबरोबर. तर ती म्हणाली, नाही, पहिल्यांदा माणसं जेवतील मग बाई. म्हटलं माणसं कोण? मी माणूस. आणि तू कोण? नाही ना, आम्ही कुठे माणसं. काय रे? अरे तुम्ही माणूसच नाही. फुल्यानी ही जे एक जगाच्या पाठीवर क्रांती वाटावी अशी स्त्री मुक्तीसाठी या गोष्टी करून ठेवल्या की त्याचा फायदा आजपर्यंत तुम्हाला होतोय. की रजयाने एकच सांगितलं, सवत आणि सवता. हा विनोद नाही आहे, हा शब्द नाही आहे. त्याच्या मागे सुद्धा एक विज्ञान आहे. शेतात 100 आंब्याची झाडं असतात, एका झाडाला आंबा लागत नाही. दोष कोणाचा आहे? कदाचित त्या झाडाला मिळणाऱ्या पाण्याचा पण दोष असू शकतो. कदाचित मुळं जिथे शिरली त्या मातीचा पण असू शकतो. कदाचित त्याला मिळालेल्या खताचा सुद्धा असू शकतो. कदाचित अजून कोणत्या तरी व्हायरसचा पण असू शकतो. पण शेतकऱ्याने आंबा देत नाही म्हणून झाडच तोडायचं ठरवलं तर तो तोडत नाही. ज्याला आंबा नसलेलं झाड चालतं,
पण मुलं नसलेली बाई चालत नाही. काय पुरुष डोकं चालतं त्याचं. लागतील आंबा पुढच्या वर्षी लागेल, मग होतील पुढच्या वर्षी मुलं म्हण ना, त्याच्या पुढच्या वर्षी होतील म्हण. ही जी एक मेंटॅलिटी तयार केलेली आहे, स्लेव्हरी मेंटॅलिटी, आणि ही मेंटॅलिटी बाईच्या आयुष्याच्या समृद्धीशी जोडलेली आहे. बाईचं आयुष्य यशस्वी कशी होते, ती बाळण झाली की यशस्वी होते, तिचं आयुष्य सुखी झालं, समृद्ध झालं. आणि नाही बाळण झाली तर, बाळण न होता तिनं साम्राज्य तयार केलं तर. इतिहासामधले असंख्य दाखले दिले त्याने. त्यात एक निवृत्तीचा दाखला आहे. तुम्हाला तर माहितीच नाही निवृत्ती कोण. निवृत्ती माहिती आहे. निवृत्ती कोण आहे? निवृत्ती ही आपल्या देशात खूप खूप वर्षापूर्वी नैऋत्य दिशेला राज करणारी राणी होती, आणि नैऋत्य दिशेवरून तिचं नाव निवृत्ती पडलं. ही या देशातली पहिली लोकसत्ताक राणी, ती स्वतः राणी होती, आणि तिचं सैन्य महिलांचं होतं, आणि पुरुष जे होते ते घरातली कामं करायचे अतिशय निष्ठेने, नाहीतर तुरुंगात टाकलं जायचं. तिचं राज्य नको, कारण ते समतेवर उभा होतं, आणि पुरुषाला समता नको असते. समता मिळाली की तो अडचणीत येतो, मग गुरगुरायचं कोणावर? ए पाणी आणून दे म्हणायचं कुणाला? ए तिकडे तोंड बंद करून जा म्हणायचं कुणाला? सत्तेची सगळ्यात गरज पुरुषाला असते, कारण ती गाजवायचं साधन पण त्याच्याकडे असतं. ते गमावलं की सत्ता गाजवायची कोणावर? हे कुटुंबातलं चाललंय. निवृत्तीला पुरुषप्रधान व्यवस्थेने मारलं. तिनं न्यायासाठी एक सांगाडा तयार केला होता. सापळा, शेतकऱ्याच्या वाट्याचं धान्य शेतकऱ्याला दे, देवाच्या वाट्याचं देवाला दे, राजाच्या वाट्याला राजा दे, असा एक फासा तयार केला होता. तो असा फासा टाकला की त्याचे ढीग तयार व्हायचे. पुरुषांनी त्याचं राज्य खलास केलं, आणि तो फासा जुगार खेळण्यासाठी वापरायला सुरुवात केली. महाभारतामध्ये जो असं फेकतात ना सापळा, तो त्याच्या अगोदर तिथून आलेला आहे. बाई ग, जरा स्वतःकडे बघायला शिक. आरशात बघून काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? आरशात आपण नसतो, आपलं प्रतिबिंब असतं. आणि मी सांगतोय स्वतःला बघायला शिक, नाहीतर गालिब का शेर है रजिया, गालिब साहब का शेर है, आईने के बारे में सुना है तो सुन लो और लिख लो भी. जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब. नागपूरच्या लोकांना मराठीपेक्षा हिंदी जास्त समजतं असं मला सांगण्यात आलेलं आहे. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. तो फिर ट्रांसलेशन नहीं होगा. जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब. आयुष्यभर पुन्हा 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 एकच चूक करत होतो. गालिब म्हणजे शायर. जसं तुका म्हणे, ज्योती म्हणे, पूर्वीचे शायर स्वतःचं नाव त्या कवितेमध्ये घालून रचना करायचे. तो अभी जल्दी में. बंद करायचं असेल तर फक्त हात वर करा, तुमच्यात बोलायचं नाही आहे. आता मला बोलायला संधी मिळाली ना, मग तुम्ही का बोलता बरं? जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब, धूल चेहरे पे थी, धूल चेहरे पे थी, और आईना साफ कर रहा था मैं गालिब. ए आईना कहाँ है, ए धूल कहाँ है, ए गालिब कहाँ है. म्हणून फुले काय सांगत होते? स्वचा शोध घ्या. हम है कौन? आए कहां से? मी कोण आहे? आणि आपण सांगतो की माणूस हा असा प्राणी आहे, आईच्या पोटातून बाहेर पडल्यानंतर जो तो पहिला हुंकार देतो, जोरात त्या असा आवाज काढतो. आता मी त्यातले प्रश्न नाही विचारणार, कारण आपल्याकडचे बाळणपण खूप वाईट आहे. बाळ बाहेर पडलं ना, डॉक्टर त्याचे पाय हातात धरतो, मुंडकं खाली करतो आणि फिरकतो. माझ्या पोराचं पण असंच करत होतं, आणि माझ्या डोक्यात कविता जन्माला आली.
लोक किती वाईट आहे, एका नव्या बाळाचं स्वागत काय वाईट पद्धतीने चालू आहे. तर तो म्हणाल तुमचं पण तसंच केलं होतं. मी तुम्हाला काय सांगत होतो, तो जो हुंकार असतो बाळाचा, त्याव तो कोणत्याही भाषेतला असला तरी हुंकार बाळाचा सारखाच असतो. रजियाचा हुंकार ती मुस्लिम आहे म्हणून वेगळा असणार नाही. ती काय बाहेर पडल्या पडल्या आजान म्हणेल का अल्लाहू अकबर, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल अल्लाह, अल्लाहू अकबर, ऐसा कोई बोलता नाही. किंवा आपल्याकडचा माणूस जन्माला आल्या आल्या हनुमान चालीसी म्हणेल का? नाही म्हणणार. ख्रिस्ती पण नाही म्हणणार. जेव्हा जेव्हा पृथ्वीच्या पाठीवर जीव जन्माला येतो तेव्हा त्याचा एक हुंकार असतो आणि शहाणे लोक त्या हुंकाराचा अर्थ काय लावतात, त्याच्यात एक प्रश्न असतो, मी कोण आहे, कुठे आलो मी, कोणत्या जगात आलो, हू एम आय, मैं कौन हूँ. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तो मरेपर्यंत शोधत असतो. हे सगळं साहित्य, हा सगळा प्रवास, ही सगळी गाणी म्हणजे माणसाने मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केलेली एक खटपट आहे. माझं भाषण ही तेच आहे. फुले काय म्हणत होते, तुम्ही भगिनीनो, भगिनी हा शब्द त्यांनी पहिल्यांदा आणला. आपण बंधू भगिनीनो म्हणत होतो, त्यांनी भगिनी भाव आणला बंधू भाव बरोबर. आणि भारतामध्ये एकच माणूस बंधू भगिनीने ऐवजी देवी यो और सज्जनो म्हणायचा. आठवते कोण म्हणायचं? देवी यो और सज्जनो. ते रेडिओ विमानातल्या त्या गोऱ्या बायकांचं सांगू नका, त्या काही पण म्हणतात. असं एकच जण म्हणायचा, त्याचं नाव होतं अमीन सयानी. बिना काय गीत मला, येस गॉट इट. देवी और सज्जनो हे कुठून आलं? अरे देवी आहे म्हणून पुढचा सज्जन आहे, भगिनी आहे म्हणून पुढचा भाऊ आहे. कुठे नेऊन ठेवत होते महात्मा फुले तुम्हाला? कुठे नेऊन ठेवत होते? त्या महात्मा फुल्यांचं तुम्ही नाव सुद्धा घेत नाही. आई शपथ, हे सगळ्यात मोठा केलेला क्राईम आहे. तुम्हाला नसलेला चेहरा महात्मा फुले देतात, माणूस नावाचा चेहरा तुम्हाला देतात, सावित्रीबाई देतात. तुम्ही प्रतिबिंब बघत होता, तुम्हाला गालावरची धूळ पुसायला ते शिकवतात. बोंबलत ग्लासच फुकत आला तुम्ही, आयनात साफ करत आला आणि त्याला चेहरा म्हणायला लागला तुम्ही. आईना कभी चेहरा नहीं होता, बिंब होता है, बिंब, प्रतिबिंब. आणि आईना खूप सहनशील असतो, संयमी असतो. तुम्हाला रोज रोज बघून सुद्धा तो कधी चिडत नाही, तुमच्या कानपाडीत मारत नाही. तुम्हाला लहानपणी पण बघतो, तरुणपणी पण बघतो, म्हातारपणी पण बघतो. पण आरसा चिडला का? त्यामुळे आरसा चिडणार नाही असं वागायचं आहे आपण. आरशाला आनंद वाटेल असं उभं राहायचं आहे. महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणात काम नाही केलं, केवळ सामाजिक अभिसरणात काम नाही केलं, केवळ शेतीमध्ये नाही काम केलं. अरे ते तर सगळ्यात मोठे बांधकाम व्यावसायिक होते, मोठे आर्किटेक्ट होते, मोठे विज्ञानवादी होते. चित्रातलं कळायचं त्यांना, त्यांना पक्षाची भाषा कळायची, त्यांना नक्षत्राची भाषा कळायची. हे सगळे घेऊन एक नवा समाज, एक नवा माणूस, एक नवीन मूल्यांची माळ, एक नवा विचार करायला ते निघाले होते. मला खूप आनंद वाटला की जो मनापासून फुले आणि सावित्रीबाईंना समजावून घेतो, मनापासून. कविता करण्यापुरतं नको. कविता करणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. माझे पण 5 कविता संग्रह आहेत. पहिल्यांदा सोपं केलं काम मी, अवघड जमत नव्हतं म्हणून. कविता तो बहुत आसान आहे. बरं तिला GST लागत नाही अजून. GST लागला की कळेल कविता करणं किती अवघड आहे. आणि एक दिवस कवितेवर GST येणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय होईल
मला नाही सांगता येत. सो GST विल बी देअर. सावित्रीबाईंना जो नीट समजावून घेतो ना तो खरोखर वेडा होतो. आणि जोपर्यंत माणूस वेडा होत नाही तोपर्यंत समाज शहाणा होत नाही. या पृथ्वीच्या पाठीवर शहाण्या माणसांनी कधी समाज घडवलेले नाही आहेत. वेड्या माणसांनी समाज घडवले आणि शहाण्यांनी ते बिघडवले. वेडा प्रोड्युसर असतो आणि शहाणा ऑडिटर असतो. कर्नाटकामध्ये पहिल्यांदा सावित्रीबाईवर सिनेमा निघाला. फर्स्ट इंडियन लेडी टीचर असे इंग्रजी टायटल होते त्याचं. सावित्रीबाई महाराष्ट्रात, सिनेमा कोण काढते? कर्नाटक. त्यात भूमिका कोण करते? तारा नावाची नटी. ती माझी चाहती आहे. माझं कानडीतली पुस्तक तिनं वाचलेलं आहे म्हणून ती मला खूप आवडते. माझं पुस्तक वाचली म्हणून. नसते वाचली तर नाही आवडली म्हणायला असते. तर त्या बाईला जेव्हा तो रोल मिळाला ना त्यावेळेला त्या बाईला मराठीतलं सगळं कानडी स्क्रिप्टमधून लिहून द्यायचा डायरेक्टर. नंद हेसर सावित्री, माझे नाव सावित्री, तर माझे कानडीमध्ये नाव, कानडीमध्ये सावित्री कानडीमध्ये. आणि ती मराठी शिकत होती. ती शिकता शिकता सावित्रीबाईच्या प्रेमात इतकी अडकली की शूटिंग 8 दिवस आलं तिची साडी नेसायची पद्धत बदलली, तिची बोलण्याची पद्धत बदलली, तिची कुंकू लावून घेण्याची पद्धत बदलली, तिची गाणी म्हणण्याची पद्धत बदलली, चुलीजवळ बसण्याची पद्धत बदलली, गर्दीसमोर बोलण्याची पद्धत बघितली. पिक्चर आला आणि तो या देशातला एक हिट पिक्चर झाला. देशातला, कर्नाटकातला नव्हे. कर्नाटक सरकारने एक कायदाच केला. कर्नाटकातल्या 1 लाख शाळांमध्ये तो मोफत रिलीज झाला. 1 लाख शाळा, प्रत्येक शाळेमध्ये एवढी पोरं, एकदम तुफान. तो पिक्चर, त्यातले पुरस्कार घेतल्यानंतर सुद्धा लोकांना असं वाटायला लागलं की ताराच्या अंगात जी सावित्रीबाई घुसलेली आहे तो पिक्चर पडद्यावर येऊन सुद्धा बाहेर पडायला तयार नाही. ती बोलता बोलता सावित्रीबाई सारखीच ॲक्शन, तिच्यासारखंच चालायचं, तिच्यासारखाच तो मराठीतला सूर काढायचा. कारण सावित्रीबाई त्याच्यात घुसली होती आणि ती वेडी झाली होती. आपल्याला वेड्या लोकांची गरज आहे. आपल्याला वेड्या लोकांची गरज आहे. म्हणून महात्मा फुल्यांना वेडे समजून ज्योतिबा ज्योतिबा म्हणत होते. त्याने विरोध नाही केला. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान ही तुमच्या हातातली एक अशी मास्टर चावी आहे की खुल द्या सिमसिम म्हटले की सगळे दरवाजे उघडणार आहेत. जे तुम्हाला तेवढंच बंद केलं होतं. आणि आता नवीन व्यवस्थेमध्ये पूर्वी जातीच्या नावाने शिक्षण नाकारलं जात होतं, आता पैशाच्या नावाने ते नाकारलं जाईल. म्हणजे शिक्षण नाकारणारी व्यवस्था वेगळ्या वेगळ्या रूपात, वेगळ्या वेगळ्या काळात कोणतं तरी रूप घेऊन ती पुढे येतेच आणि बहुजनांना नाकारते. कारण बहुजन शिकला की व्यवस्था कोसळते. व्यवस्था तोचपर्यंत सुरक्षित राहते जोपर्यंत बहुजन, महिला त्यात आल्या, महिला हे विसरूच नका. आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतो. आपल्याला फुल्यांनी दिलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ पण कळत नाही. फुकटात मिळालं आहे ना तुम्हाला. तुम्ही कुठे टॅक्स भरलाय? तुम्ही कुठे दगड खाल्लेत सदाशिव पेठेत जाऊन? तुम्ही कधी मोर्चा काढला होता? तुम्ही कधी त्यांच्या ओव्या म्हटल्या होत्या? अरे काहीच केले नाही. आईत खाऊ आपण, फुकट राव चंबूराव बाबूराव बाबूराव आपण फुकट चंबू बाबूराव. त्यामुळे महत्त्वच कळत नाही, अर्थच कळत नाही, समजून घ्यायची इच्छाच नाही. माणसाला एक वेळ भाकरी नसली तरी चालेल, पण माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला आत्मसन्मानाची गरज असते. आत्मसन्मान गेला की माणसाचं डुक्कर होतं, माणसाचा कुत्रा होतो, माणसाचा बैल होतो. कारण जनावराकडे आत्मसन्मान असत नाही म्हणून तो प्राणी, आणि ह्याच्याकडे आत्मसन्मान असतो म्हणून हा माणूस. साधं उदाहरण देतो मी. बाईला आत्मसन्मान कधी मिळतो? बाईला सामाजिक न्याय कधी मिळतो?
कोर्टात न्याय मिळतो बाईला. कुणी मारहाण केलं, कुणी रेप केला, कुणी प्रॉपर्टीमध्ये काय झालं तर कोर्ट तुम्हाला न्याय देतं. पण सामाजिक न्याय कोण तुम्हाला देणार? सामाजिक न्यायाचं एक जिवंत उदाहरण म्हणजे काशीबाई. काशीबाई कोण? जी कुणाचा तरी अंश आपल्या गर्भात वाढला, पोट फुगलं म्हणून आत्महत्या करायला निघालेली काशीबाई नावाची एक ब्राह्मण पोरगी. फुले माळी, सावित्रीबाई माळी ही अंधाराचा फायदा घेऊन मरायला जात होती आणि ते यांच्या लक्षात आलं. बाळा कुठे चालली? पहिला प्रश्न कुठे चालली? आपण पहिला प्रश्न काय विचारतो? कोणत्या जातीचे? नाव काय? कुणाच्या घरची? कुठे चाललीस? काय करायला निघालीस? आणि त्याचं उत्तर तिनं रडून दिलं. कळलं येणार. त्याने घरी आणलं. तिचं बाळणपणाला सावित्रीबाई तयार झाली. नुसतं तयारी झाली नाही तर महात्मा फुल्याने आपल्या घराच्या भिंतीवर ऑइल पेंटनी एक वाक्य लिहिलं. ज्या माझ्या माता भगिनी व्यवस्थेच्या वासनेचा बळी होऊन पोट फुगलेल्या अवस्थेत आत्महत्या करायला जात असतील त्या सर्वांनी माझ्या घराला माहेर समजून, माझ्या सावित्रीला आई समजून खुशाल बाळंतपणासाठी यावे. घर सतत खुले राहील. काय धाडस आहे? अरे अंगावर शायर येतात राव. असं लिहू शकतो कसा माणूस? इतका व्यवस्थेच्या विरोधात कसं जातो? तुम्हाला वाटतं आता त्या काशीबाईला बोलवलं, तिचं बाळंतपण केलं, तिला न्याय मिळाला. तिथे सामाजिक न्याय नाही मिळत. तिला जो पोरगा झालेला आहे त्याला जोपर्यंत बापाचं नाव मिळत नाही तोपर्यंत आईची बदनामी कुणाचं आहे कुणाला ठाऊक. कुणी फेकून दिलेलं, तिला सामाजिक न्याय कुठे मिळाला? त्या पोरग्याला समाजात काय डिग्निटी असेल? तो जर रस्त्यावर आला इथे तर पहिला प्रश्न, खेड्यातला माणूस असेल तर कुणाच्या पोटचा आहे तो? कुणी काढलं तुला? बाप कुठं आहे? त्याला जगणं हराम करून ठेवतील. ते होऊ नये म्हणून सामाजिक न्यायाची गरज असते. ती देण्यासाठी महात्मा फुलेंनी त्या काशीबाईला विचारलं नाही तुझ्याबरोबर कोणत्या नालायक माणसाचे संबंध आले होते, कोणी तुझा असा घात केलेला आहे, तिला न विचारला नाही. काशीबाई ह्याचं नाव आपण यशवंत ठेवायचं आणि यशवंतच्या बापाच्या जागी माझं नाव लिहायचं, ज्योतिराव. काय झाला? यशवंत ज्योतिराव फुले. हा बाळगलेला पोरगा आहे म्हणून ह्याच्याशी कसा पण व्यवस्था करायचं नाही. त्याला इतकं शिकवायचं. त्या काळात यशवंत डॉक्टर झालेला आहे. पुन्हा सामाजिक न्याय. आपण मेल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला द्यायची? हा दत्तक घेतलेला आहे, पाळलेल्या बाईचा आहे म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आपली सगळी प्रॉपर्टी यशवंताच्या नावाने. आणि फुल्यांच्या निधनानंतर हा यशवंत सावित्रीबाईच्या पायावर पाय ठेवून प्लेगातल्या रोग्यांची सेवा करत होता दोघंही. आणि दोघंही सेवा करता करताच मेले. महात्मा फुल्याने लिहिलं होतं महारा मांगाशी धरावे छातीशी. आणि त्यांच्या निधनानंतर सावित्रीबाईने प्लेग झालेल्या एका महाराजचं छोटं पोरगं छातीला लावलं. त्यांना प्लेग झाल्या आणि त्यांना वाचवता वाचवता ह्या मरून गेल्या. दिस इज सोशल जस्टिस. अरे परिकथा ऐकल्यासारखं वाटतं हे सगळं. हे असं होऊ शकतं कसं? याच्यासाठी महात्मा फुले साहित्य संमेलन घ्यायचं आहे. जगातल्या सगळ्या क्रांतिकारकांनी महात्मा फुलेंचं नाव घेतलेलं आहे. मी मगाशी सांगत होतो की महात्मा फुल्यांचा पट इतका मोठा होता की जगातल्या सगळ्या दुःखांचं शोक नृत्य महात्मा फुल्यांच्या पटावर व्हायचं. पुण्यातल्याच दुःखाचं नाही, महाराष्ट्रातल्याच नाही, निग्रोंच्या दुःखाचं पण. म्हणून गुलामगिरी कादंबरी ते पुस्तक अमेरिकेतल्या निग्रोंना अर्पण केलेलं आहे. आणि आपण कोणाला पुस्तक अर्पण करतो? 80-90% लोक. 80-90%. कारण हे प्रकाशन झालेली पुस्तकांची अर्पण पत्रिका वाचली
ते वेगळ्या वेगळ्या लोकांना अर्पण. आपण 80% कुणाला अर्पण करतो? जर कवी असेल तर त्याच्या अर्पण पत्रिकेवर काय लिहिलेलं असतं? माझ्या स्वप्नातील अनामिक प्रियेला. ह्याचा अर्थ काय? मुळात स्वप्न, त्यात अनामिक म्हणजे नसलेली, आणि जी नाहीच आहे तिला ह्याने काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे, किंवा असलेली ह्याची कविता वाचायला येणारच नाही. अरे निग्रोला अर्पण पुण्यातला माणूस तो का अर्पण केला? कारण निग्रोने त्यांची हत्या झाल्यानंतर, अमेरिकेतल्या गोऱ्याने ह्यांना जिंकल्यानंतर 150 वर्षांनी घोस्ट डान्स करायला सुरुवात केली, भूत नृत्य. इतकं नाचायचं, इतका ढोल वाजवायचा की वर जे स्वर्गात गेलेले ह्यांचे पूर्वज काळे लोक आहेत त्यांना ढोलाचा आवाज ऐकू येईल, त्या आवाजाच्या ध्वनीवर ते बसतील आणि पुन्हा खाली येतील. ह्या काळ्यांच्या बरोबर एकत्रितपणे पुन्हा गोऱ्यांशी युद्ध करतील आणि काळे जिंकतील. भाऊ, अरे काय ट्रॅजेडी आहे. घोस्ट डान्स अमेरिकेनं गोळीबार करून, सैन्य पाठवून, आर्मी पाठवून ते घोस्ट डान्स बंद केलं होतं. त्या निग्रोना महात्मा फुले आपलं पुस्तक अर्पण करतात आणि नातेसंबंध कुणाशी सांगतात. आता मला पण बसायचं, कारण माझी शुगर कमी झाली की प्रॉब्लेम तुमचा होणार. कचकलो की पोलीस तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करते. एक गोष्ट लक्षात ठेवून जा, हे सगळं वर्णन आहे. आता ह्याचं करायचं काय? ह्याच्यातून बाहेर जायचं कुठे मार्ग आहे? पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यवस्थित एक आणीबाणीचा मार्ग असतो. एस टीमध्ये सुद्धा एस टी गळकी जरी असली तर आणीबाणीच्या क्षणी बाहेर सुटायचा एक खिडकी असते. रेल्वेत असते, विमानात असते, घरात असते. पहिल्यांदा विश्वास ठेवा, परिस्थिती कितीही प्रतिकूल आली तरी देर इज ॲन इमर्जन्सी डोअर. तो शोधायचा आहे. तो दरवाजा कुठे आहे शोधायचा आहे. आपल्याला फुल्यांच्या रूपाने तो दरवाजा दिसला. असे अनेक दरवाजे आपल्याला लाभलेल्या फुले, शाहू आंबेडकर, कबीर, मीराबाई, पेरियार, शिवाजी महाराज ह्या सगळ्यांच्या, आगरकर, तुकाराम, असे इतके दरवाजे आहेत ना आपल्याकडे. प्रश्न, तुम्ही कोणता तरी एक दरवाजा पकडायला पाहिजे. जर दरवाजाचे कॉलबेलच दाबणार नाही म्हटला तर मरणार. आणि मरावं असं कुणाला वाटतं? मला पण नाही वाटत. लगेच शुगरची काळजी घ्यायला लागलो मी. मरणे का नाही यार. ही कबीराची गोष्ट आहे. ती कमलेश्वर नावाच्या एका हिंदी लेखकाने लिहिलेली 4च ओळीची गोष्ट आहे. ती ऐकलं की भाषण संपलं. कुणी आभार मानणार नाही. डायरेक्ट जेवायला जायचं आहे ना? नाही जेवण? मी तर जाणार बाबा, तुमचं तुम्ही बघून घ्या. नाही, त्यांचं ते बघू देत. आपलं आपण रिस्क नाही घेणार. आपण खाणार काहीतरी भरपूर. सावजीकडेच जाईन मी मग. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतातल्या सगळ्याच गोष्टी खूप खूप वर्षापूर्वीच्याच असतात. इथे वर्तमानातली गोष्टच नसते. तुझं काय सांगूच नकोस. भिंतीवरची तलवार दाखव, खूप खूप वर्षापूर्वीची तलवार. कोणत्याही पोराला घरातल्या चौथीच्या सांग रे एक स्टोरी. घरी जाऊन तुम्ही प्रयत्न करा, प्रयोग करा अशी गोष्ट. आणि आपल्याकडे नियम पण भारी आहेत. गोष्ट सांगताना हात मोकळी सोडायचीच नाहीत. हाताची घडी, काय बेकार पालक आहेत र. अरे हाताची घडी करून तू गोष्ट कसं सांगेल? बॉडी लँग्वेज नको का त्याला? मुवमेंट नको का? पण ते पोरग जीवाच्या आकांताने असा हात गच. तुम्ही पण असा हात गच पकडूनच गोष्ट सांगत होता. घरी जाऊन बघा आरशात. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एकदा ना एक राजा होता. आपल्याकडे गोष्टीत कधी गुलाम येतच नाही, कधी शूद्र येतच नाही, कधी बाई येतच नाही, राजाच येतो. एकदा ना एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या. एक स्वयंवरात जिंकलेली,
दुसरी करवलीहून तिच्याबरोबर आलेली इकडेच राहिलेली, तिसरी युद्धात जिंकलेली आणि चौथी बर्थडे गिफ्ट मिळालेली. झाली माझी गोष्ट. काय लायकीच्या गोष्टी सांगतो रा. कसं परिवर्तन होणार, कसं बंड होणार. तर ही तेवढ्या लांबची गोष्ट नाही, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारताने पहिल्यांदा अणुचाचणी केली तेव्हाची गोष्ट. अणुचाचणी कुठे केली? पोखरण. अरे मी मगापासून तुमच्या बाजूने राव वकिली करतोय. बायका हुशार असतात, बायका सशक्त असतात, उत्तर देत राहा ना. कुठे झालं? हा मग घाबरायचं कशाला? चुकलं तरी घाबरायचं नाही, पुढाऱ्यासारखं रेटून न्यायचं. तो घाबरतो का? तो यानं सायकल बघतो का? माफी पण मागत नाहीत. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. भारतात अणुचाचणी पोखरणमध्ये झाली तेव्हाची गोष्ट ही गोष्ट आहे. त्या काळामध्ये म्हातारा झालेला, आंधळा झालेला कबीर एक दिवस एके सायंकाळी एका हातात बोधिवृक्षाचं रोपटं आणि दुसऱ्या हातात पेटलेला कंदील घेऊन निघाला होता. खूप अंतर गेल्यानंतर पुढून एक 2-3 लोक येत होते. कदाचित ते त्या काळातले पत्रकार असावेत. पत्रकार तेच होतात ज्यांना उत्तरं कधीच सापडत नाहीत, फक्त प्रश्न सापडतात. त्यातल्या एका पत्रकाराने विचारलं, क्यों भाई कबीरा, कहाँ निकले, कहाँ चले? उधर उधर जा रहा हूं. उधर कहाँ? पता नहीं है. अरे पोखरण की तरफ. अच्छा अच्छा अच्छा. दूसरा पत्रकार म्हणाला, पागल हो गए क्या बुढ़ापे में? अरे दोनों आंखों से अंधा है, कुछ दिखाई देता नहीं और हाथ में लालटीन लिया है. येडा आहे का? पागल आहे का? तुला दिसतच नाही, कंदील कशाला घेतला? तो म्हणाला, हा कंदील आंधळ्यांसाठी नाही आहे, ज्यांना दोन्ही डोळ्यानं दिसतं त्यांनी अपघात घडवू नये म्हणून त्यांच्यासाठी हा कंदील आहे. कारण जगात आंधळी माणसं कधीच अपघात करत नाहीत, ज्यांना दिसतं ते अपघात करतात. सवाल 3, उधर क्या है पोखरण में? पता नहीं. तिथे अणुस्फोट झाला होता आणि जिथे अणुस्फोट होतो ती जमीन हजारो लाखो एकर प्रदेश कायमसाठी वांझ होतो. त्या जमिनीला पण गर्भाशय असतं बाईसारखं आणि ते गर्भाशय जळून राख कण कण असं ते जातं की तिथे नवनिर्माण घडतच नाही. साध्या सोप्या भाषेत झालं तर अशा प्रदेशात काँग्रेसचं गवत पण उगवत नाही. काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी नव्हे तर गाजर गवताला काँग्रेस म्हणतात. कुणीतरी खटला भरायचा त्या वेळेला लय घाबरतोय मी. बायके सोडायचं आणि कोर्टाच्या दारात जाऊन बसायचं, राव नक्कल लपडे सगळं. तर तिच्या गर्भाशयाच्या छिंदड्या होतात म्हणून मी तिकडे बोधिवृक्ष घेऊन चाललो. अरे पण बोधिवृक्ष का? तो म्हणाला, केवळ बुद्ध या झाडाखाली बसला म्हणून मी तो झाड घेऊन जात नाही आहे. बोधिवृक्ष जगातलं एकमेव असे टिपिकल झाड आहे की ज्याची मुळं खोल डीप शेकडो किलोमीटर जातात. जिथे पृथ्वीच्या गर्भाशयातलं पाणी संपतं त्याच्याही खाली जातात, नदीच्याही खाली जातात, समुद्राच्याही खाली जातात आणि अशी लांब लांब शेकडो किलोमीटर जातात. कुणी सांगावं, तुमच्या नागपूरमधल्या बोधिवृक्षाच्या मुळाचं एक छोटंसं टोक माझ्या दारातल्या बोधिवृक्षाला भेटायला सुद्धा आलं असेल. कुणी सांगावं? आला असेल. हो, मला खूप आनंद होईल, आनंद आहे. ही जी मुळं आहेत ही खूप पराक्रमी मुळं आहेत. ती मुळं नुसतंच अन्न शोधत प्रवास करत नाहीत, तर पृथ्वीच्या गर्भाशयात जिथे जिथे बिघाड होतो, जिथे जिथे चिंध्या होतात, जिथे जिथे कोरोनासारख्या व्हायरसचं राज येतं, जिथे जिथे प्रदूषण होतं, ते सगळं मुळं गिळतात आणि पृथ्वीचा गर्भाशय नवनिर्माणासाठी मुक्त करून देतात. म्हणून बोधिवृक्ष तिथे पेरायचा आहे. शेवटी बोधी कबीर म्हणाला, फिर भी मैं अकेला अंधा, एक समय मैं एक ही बोधिवृक्ष का पौधा लगाता हूँ. तुम्ही एवढे लोक बसलेले आहात,
खूप संख्या झालेली आहे, तुम्ही मागं बघितला नाही, सभागृह भरलेलं आहे. तुम्ही एवढे भरलेलं आहात. तुम्ही जर असं ठरवलं की मी उद्यापासून फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई यांच्या विचाराचा एक बोधिवृक्ष मी माझ्या जीवनामध्ये पेरेन आणि माझं आयुष्य भयमुक्त, प्रदूषणमुक्त आणि सुंदर करेन, एवढा निर्धार या संमेलनातून घेऊन गेला तर मला पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण बरं वाटेल. दॅट्स ऑल.